उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आरोप केले. अजित पवार स्वतः तुरुंगवासाच्या भीतीने भाजपात गेले, पण मुलांना 2 नंबरच्या धंद्यात गुंतवलंय. एकीकडे पार्थ पवारांची 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकत घेण्याचं प्रकरण गाजतंय, तर दुसरीकडे दुसऱ्या मुलाच्या टँगो कंपनीवरून नवा वाद पेटलाय. सपकाळ म्हणाले, टँगो कंपनीला फायदा मिळावा म्हणून अजित पवारांनी अबकारी विभाग स्वतःकडे ठेवलं. म्हणजेच मंत्रिपदाचा थेट गैरवापर स्वतःच्या मुलासाठी. या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घातलाय. सोशल मीडियावर टँगो स्कॅम ट्रेंडिंग आणि जनतेचा सवाल, दादा हे सगळं नक्की काय सुरू आहे? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद मोठा फटका ठरू शकतो. काँग्रेस आक्रमक, विरोधक सज्ज आणि जनता चकित. टँगो प्रकरणाचं भवितव्य चौकशीत ठरेल, पण अजित पवारांच्या प्रतिमेवर मात्र धुकं गडद झालंय. तुम्हाला काय वाटतं? अजितदादांनी राजीनामा द्यावा का? कमेंटमध्ये नक्की लिहा. ही बातमी शेअर करा, कारण हे फक्त प्रकरण नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट आहे. आणि हो, रोज सकाळी असाच कडक पॉलिटिकल अपडेट सर्वात आधी पाहायचा असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा.